बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी चॅम्पियन्स स्पर्धेतील या सामन्यात बऱ्याच चुका झाल्या। क्षेत्ररक्षणातील चुका मुळावर येऊ शकतात याची जाणीव भारतीय संघाला आहे। रविवारी होणाऱ्या पाकिस्तान समोरच्या महत्त्वाच्या लढतीची तयारी करत असताना त्याच चुका टाळण्याकडे भारतीय संघ लक्ष देणार आहे। एखादा दुसरा झेल सुटतो, अगदी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाकडूनही चूक होऊ शकते। जर झेल किंवा फलंदाजांना बाद करायची संधी एकाच सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निसटली असेल तर मग मात्र त्याचा गांभीर्याने विचार करावा लागतो। भारतीय संघानं बांगलादेश समोर खेळताना झेल सोडले, तसेच धावबाद करायची आणि यष्टीचिताचीही संधी दवडली। सामन्यावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसला। त्यातील रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यानं सोडलेले झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावर सोपे मानले जातात। पाकिस्तान आणि न्यूझीलंड सारख्या दर्जेदार संघासमोर अशी चूक करणं चांगलंच महागात पडू शकतं। हे भारतीय संघ मनोमन जाणून आहे। पहिल्या सामन्यात सपाटून मार खाल्लेला पाकिस्तानचा संघ खास विमानानं दुबईला येऊन धडकला आहे। रविवारचा भारतीय संघासमोरचा सामना पाकिस्तानसाठी जिंकू किंवा मरू असल्यानं दडपणाचं ओझं पाकिस्तानी खेळाडूंना जाणवू लागलं आहे। पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघाच्या खेळण्याच्या शैलीवर केलेल्या बोचऱ्या टीकेनं मनोधैर्यालाही धक्का लागतोय। विशेष करून बाबर आझमने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायच्या उद्देशानं धावगती राखली नाही। तो फक्त स्वतःचे अर्धशतक कसं होईल याचा विचार करत होता, अशी टीका माजी खेळाडूंनी केली आहे। गुरुवारी सामना खेळून थकलेल्या भारतीय संघानं शुक्रवारी विश्रांती घेणं पसंत केलं। पाकिस्तानच्या संघानं ICC अकादमीच्या मैदानावर संध्याकाळी 2 तास सराव केला। मोठी दुखापत होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते तेव्हा परत तीच तंदुरुस्ती आणायला मोठी मेहनत करावी लागते आणि संयम ठेवावा लागतो। शस्त्रक्रिया झाल्यावर सुधारणेच्या वाटेवर वेदना सतत जाणवत असतात। परत त्याच गोष्टी संयम ठेवून कराव्या लागतात। मी 7-8 तास मेहनत नॅशनल क्रिकेट अकादमीत करत होतो। जेव्हा बरं वाटू लागलं तेव्हा पुनरागमन करताना स्थानिक क्रिकेट सामने खेळल्यानं मला गोलंदाजीतील आत्मविश्वास परत आणायला खूप मोठी मदत झाली, असं शमीनं सांगितलं। माझी भारतीय संघात परतण्याची त्याच लयीत मारा करायची भूक जबरदस्त होती। बाकी प्रयत्न केल्यावर यश मिळणे न मिळणे आपल्या हाती नसतं। दुबईच्या पहिल्या सामन्यात सीमारेषा एका बाजूला लांब होती आणि एका बाजूला थोडी जवळ होती। मला वाटतं जेव्हा गोलंदाज सुंदर लयीत मारा करतो तेव्हा या गोष्टीकडे लक्ष जात नाही, पण जेव्हा लय चांगली नसते तेव्हा तीच रेषा जवळ वाटू लागते, असंही शमी म्हणाला।